नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या यूट्यूब चॅनलवर, जिथं गणिताला आपण एकदम सोपं करून टाकतो. आज रविवार दिनांक 26 एप्रिल 2026 आणि तुम्ही देऊन आलेला आहात 7वी स्कॉलरशिपचा पेपर. 7वी स्कॉलरशिपच्या पेपर फर्स्ट की जो होता मराठी आणि गणित, त्याचे प्रश्न क्रमांक 1 ते 75ची उत्तरं आत्ता आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण 8वी NMMSची तयारी देखील तुमची याच चॅनलवर होणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. आजचा पेपर फर्स्ट मराठी गणित त्यातील प्रश्न क्रमांक 1 ते 75ची उत्तरं. आत्ता फक्त उत्तरं सांगणार आहे. सविस्तर स्पष्टीकरणासह सोडवलेल्या प्रश्नपत्रिकेचा व्हिडिओ नंतर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. आत्ता तरी तुम्हाला उत्सुकता आहे तुमचे मार्क किती झाले हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. त्यासाठी पाहूया प्रश्न क्रमांक 1 ते 75ची उत्तरं. माझ्याकडे असणारा कोड आहे कोड बी. तुमच्याकडे कोणताही कोड असेल तरी प्रश्न मी वाचून दाखवणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या कोडमध्ये ते प्रश्न शोधू शकता. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 1, शुद्ध शब्द, आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 2, चुकीचा अर्थाचा पर्याय निवडायचा आहे, तो आहे पर्याय क्रमांक 3, पांढरा कावळा म्हणजे अतिशय शांत वृत्तीचा, हा चुकीचा अर्थ. पुढे आहे प्रश्न क्रमांक 3, याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, भुकेने व्याकुळ झालेला. प्रश्न क्रमांक 4चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, शक्ती एकवटणे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 5, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, दात कोरून पोट भरत नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 6, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ए ऐ ही सजातीय स्वरांची जोडी नाही. पुढे आहे प्रश्न क्रमांक 7, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, षडानन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 8, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, शेतकरी शेतात राबत असतो. इथं लक्षात घ्या, कदाचित तुम्हाला वाटेल की पाकिट घेऊन आली हे संयुक्त क्रियापद होईल, पण ते नाही. संयुक्त क्रियापद कोणतं असतं? त्या दोघांमधून एकाच क्रियेचा बोध झाला पाहिजे. इथे घेणे आणि येणे या 2 क्रिया आहेत. इथे राबत असतो, यातून एकाच क्रियेचा बोध होतो, त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 हे असणार आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 9, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, शब्दयोगी अव्यय. पुढे असणार आहे प्रश्न क्रमांक 10, स्त्रीलिंगी नाम, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, थाप. पुढे आहे प्रश्न क्रमांक 11, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, सामना. पुढे आहे प्रश्न क्रमांक 12, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, त इ आ विभक्तीचे प्रत्यय सप्तमीचे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 13, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, तृतीया. पुढे आहे प्रश्न क्रमांक 14, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, अकर्मक कर्तरी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 15 आणि 15चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, खूप धावपळ केली परंतु गाडी चुकलीच. पुढे आहे प्रश्न क्रमांक 16, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, हे मिश्र प्रकारचं वाक्य आहे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 17, त्याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, पूर्ण वर्तमान काळ. पुढे आहे प्रश्न क्रमांक 18, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आरती प्रभू हे त्याचं योग्य उत्तर येणार आहे. पुढे आहेत प्रश्न क्रमांक 19 ते 21, हे कवितेवर आधारित प्रश्न होते. प्रश्न क्रमांक 19चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मजुराला. प्रश्न क्रमांक 20चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, अंधार. पुढे आहे प्रश्न क्रमांक 21 आणि 21चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दिन. पुढे आहे प्रश्न क्रमांक 22 ते 24, परिच्छेद तयार करायचा आहे. प्रश्न क्रमांक 22चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, उन्हाळ्याचे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 23, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3, उकाड्याने हैराण झाले होते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 24, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3, चैतन्य. आणि शेवटचा आहे मराठीतला प्रश्न क्रमांक 25, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1, दिव्य.
अशा पद्धतीने आपण मराठीच्या प्रश्न क्रमांक 1 ते 25 ची उत्तरं पाहिलेली आहेत. आता व्हिडिओ पॉज करा आणि पहिल्यांदा कमेंटमध्ये सांगा पेपर सोपा होता, मध्यम होता की कठीण होता. मराठीचा स्कोअर कॅल्क्युलेट करा आणि मग लगेचच सुरुवात करूया गणिताच्या प्रश्न क्रमांक 26 ते 75 ला. विभाग 2 गणित प्रश्न क्रमांक 26 चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. नेहमी सांगितलं होतं प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा. इथं विचारले किती जादा मजूर लावावे लागतील, तर नवीन 80 लावावे लागतील. आधी 56 होते, जादाचे किती असणार आहेत तर 24 असणार आहेत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 27, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 28 आणि 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे प्रश्न क्रमांक 29, 29चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 30 आणि 30चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 डी. पुढे आहे प्रश्न क्रमांक 31, 31चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 32, पायथागोरसचं प्रमेय आधी वापरायचे आणि मग परिमिती काढायची. याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 70. पुढे आहे प्रश्न क्रमांक 33 आणि 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 34, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 625 चौरस सेंटीमीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 35 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 450 चौरस सेंटीमीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 12. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 चौरस. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 65 अंश. पुढे आहे प्रश्न क्रमांक 39, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 720 अंश. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40 आणि 40चं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 3 800 डेसिमीटर. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे. प्रत्येक तुकड्याची लांबी डेसिमीटरमध्ये विचारलेली होती. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41 आणि 41चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 8125. पुढे आहे प्रश्न क्रमांक 42 आणि 42चं उत्तर येतं आहे पर्याय क्रमांक 2 108 सेंटीमीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 43, 43चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6,60,000 रुपये. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 132 चौरस सेंटीमीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 749 चौरस मीटर. आयताकृती बागेच्या बाहेरील बाजूला म्हणजे आयताच्या बाहेरून येणार आहे. 3.5 दुने 7 म्हणजे लांबी 60 आणि 7 67 आणि रुंदी 47 होणार आहे. आणि मग कॅल्क्युलेशन्स करून आपण रस्त्याचं क्षेत्रफळ काढू शकणार आहोत. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 343. प्रश्न क्रमांक 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 0.5 मीटर. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 624. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49 आणि 50 आलेखावर आधारित प्रश्न होते. 49चं उत्तर जे आहे ते येणार आहे पर्याय क्रमांक 3 225. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 1715. प्रश्न क्रमांक 51, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 4000. प्रश्न क्रमांक 52, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 12.5% वाढ. सेम प्रश्न आपण असे घेतलेले होते, तेच प्रश्न आलेले आहेत. पुढे आहेत प्रश्न क्रमांक 53, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 28,840. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1 500 रुपये. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4 64 रुपये.
प्रश्न क्रमांक 56चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 7%. प्रश्न क्रमांक 57चं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 6,59,750 रुपये. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58, त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 999. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59, नित्य समानतेवर आधारित प्रश्न होते सर्व. त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 x² - 49 a + b × a - b = a² - b² आधारित प्रश्न. प्रश्न क्रमांक 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 a - b ब्रॅकेट स्क्वेअर होता त्यामध्ये. पुढे आहे प्रश्न क्रमांक 61, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3. सोपे प्रश्न आले होते यावरचे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 62, त्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4, हे त्याचं योग्य उत्तर येईल. पुढे आहे प्रश्न क्रमांक 63 आणि 63चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 3a + 1/4b आणि 3a - 1/4b a² - b² वर 2 प्रश्न होते. पुढे आहे प्रश्न क्रमांक 64, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 5. पुढे आहे प्रश्न क्रमांक 65चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 17. पुढे आहे प्रश्न क्रमांक 66 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 2500. सेम टाईपचे प्रश्न घेतले होते. हा 67 तर आहे तसा आलेला आहे. 67चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 2. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आणि सर्वात मोठी ऋण पूर्णांक -1 1 -1 - प्लस होतात आणि 1 + 1 2 होतात. सेम प्रश्न आपण घेतलेला होता. पुढे आहे प्रश्न क्रमांक 68, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे आहे प्रश्न क्रमांक 69 आणि त्याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2. पुढे आहे प्रश्न क्रमांक 70 आणि 70चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 3 व 7. पुढे आहे प्रश्न क्रमांक 71 आणि त्यांचे घन करून बेरीज करून वर्गमूळ येते पर्याय क्रमांक 3 36. पुढे आहे प्रश्न क्रमांक 72 आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2 विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी हा नेहमी त्यांचा गुणाकार असतो यावर आधारित होता. 49 × 51 येतात 2499. लहान संख्या त्यातली येणार आहे 49. पुढे आहे प्रश्न क्रमांक 73 आणि 73चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 74, 74चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. आणि पुढे आहे प्रश्न क्रमांक 75, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2 28,175. या टाईपचेही प्रश्न आपण घेतलेले होते. अशा पद्धतीने आपण इयत्ता 7वी स्कॉलरशिपचा पेपर पहिला मराठी आणि गणितचे प्रश्न क्रमांक 1 ते 75 पाहिलेले आहेत. पेपर कसा वाटला? सोपा होता, मध्यम होता, कठीण होता? कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुमचा स्कोर किती आला हे देखील कमेंटमध्ये सांगा. म्हणजे आपल्याला मेरिट साधारण किती लागू शकतं याचा अंदाज बांधता येईल. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढे 8वी NMMSची पूर्ण तयारी आपली या चॅनलवर होणार आहे. गणित बुद्धिमत्तेचे अत्यंत सोप्या पद्धतीने असणारे व्हिडिओज आपल्याला मिळणार आहेत. त्याचबरोबर येणाऱ्या सुट्टीमध्ये प्रत्यक्ष दैनंदिन जीवनामध्ये व्यवहारामध्ये जेव्हा आपण समाजात वावरत असतो त्या ठिकाणी गणित कुठं कुठं कामाला येतो अशा खूप चांगल्या आणि उपयुक्त अशा ट्रिक्सच्या व्हिडिओज देखील आपल्याला सुट्टीत मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. इंग्लिश आणि बुद्धिमत्तेची व्हिडिओ देखील लगेचच आपल्या चॅनलवर येईल, ती सुद्धा पहा आणि आपला स्कोर कॅल्क्युलेट करा. तुम्हाला सगळ्यांना बेस्ट ऑफ लक.